ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. युवकांनी आधुनिक विज्ञानाचे शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबत प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नवभारत घडवावा असे आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केले. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान नाशिक आयोजित चतुर्वेद संमेलन तथा राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, वेदाचार्य रवींद्र पैठणे, प्रतिष्ठानचे संस्थापक ब्रह्मर्षी पंडित शिवकुमार शर्मा, हरिद्वार येथील उत्तराखंड संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रमाकांत पांडे, केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नाशिक परिसराचे संचालक डॉक्टर निलाप तिवारी, धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार स्वागत समितीचे अध्यक्ष प्राध्यापक जयंत भातांब्रेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दीप्ती देशपांडे आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री वर्मा म्हणाले, युवकांनी आपली संस्कृती समजून घेण्यासोबतच जागतिक दर्जाचे शिक्षण घ्यावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या दिशेनं एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देते. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान समर्पण भावाने वेद परंपरेच्या संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य करत आहे. हे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. ही संस्था युवकांना आपल्या मुळांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रतिष्ठानने राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांसोबत काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यपाल पुढे म्हणाले, नाशिक हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ज्ञानपरंपरेचे एक महत्त्वपूर्ण केंद्र राहिले आहे. प्रतिष्ठानचे सचिव वेदाचार्य रवींद्र पैठणे यांनी विद्यापीठाच्या गेल्या 25 वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला. राज्यपाल महोदयांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास पुरस्कार समितीचे विश्वास ठाकूर, वैभव जोशी, दीपक बागड, योगाचार्य डॉक्टर विश्वास देवकर, डॉक्टर कुमार भट्ट अय्यर यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.